हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 25 जानेवारी रोजी रथसप्तमी आहे. रथसप्तमी ही सूर्यभगवानांना समर्पित आहे. या दिवशी आपल्याला सूर्यभगवानांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. सेवा काय करायची यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देईल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. परंतु आजची जी माहिती आहे ती म्हणजे आपल्याला या दिवशी सूर्यभगवानांची म्हणजे पूजा सुद्धा करायची आहे. म्हणजे पूजेची मांडणी करायची. ती मांडणी कशा पद्धतीने करायची, त्याची उत्तर पूजा कशा पद्धतीने करायची. कुठली पूजा आपण करतो तर त्याची उत्तर पूजा होणं गरजेचं आहे. उत्तर पूजा झाली तरच त्या पूजेला काहीतरी महत्त्व असतं आणि त्याचं म्हणजे आपल्याला त्याचं फळ मिळतं. ती पूजा आपली पूर्णत्वाला येते. तर ती पूजा कशी करायची, उत्तर पूजा कशी करायची, काय सूर्यभगवानांना नैवेद्य दाखवायचं आहे, तर कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाही आहेत, म्हणजे काय चुका करायच्या नाही की म्हणजे त्यामुळे सूर्यभगवानांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार नाही. सूर्यभगवानांना राग येईल आपला अशी कोणती गोष्ट आपल्याला या दिवशी करायची नाही. याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि आपलं भावनाज लाईफस्टाईल फेसबुकचं आणि इंस्टाग्रामचं एक पेज आहे, त्या पेजला फॉलो नक्की करा. तर एक तुम्हाला मला सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही कमेंट करता तर कमेंटच्या वरती एक ऑप्शन असतं हाईप म्हणून, HYPE. तर त्या हाईपवर तुम्ही जर क्लिक केलं आणि तिथे तुम्हाला पॉईंट दिसते, तुम्ही जर तिथे पॉईंट दिले तर काय होईल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जाईल. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर काय होईल की ही सेवा, हे उपाय जे आपण देत आहोत लोकांना, तर ते आपण बघत आहोत, आपण करत आहोत, तर त्यासोबत बाकीच्या लोकांना सुद्धा ते व्हिडिओ दिसणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना सुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल. म्हणजे घराघरात आपली सेवा पोहोचणार आहे. प्रत्येक दिवशी आपण काही ना काही सेवा करत असतो, त्याला काहीतरी महत्त्व असतं म्हणून करत असतो. तर तशाच पद्धतीने रथसप्तमी आहे. रथसप्तमी ही सूर्यभगवानांना समर्पित आहे. तर या दिवशी त्यांची सेवा करण्याआधी आपल्याला या दिवसाचं महत्त्व जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सूर्यभगवानांना विष्णू भगवानांचं स्थान दिलं गेलं आहे, म्हणून जेव्हा आपण सूर्यभगवानांची सेवा करतो तर विष्णू भगवानांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. तर यामागची कथा काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. कांबोज नावाचे राज्य होते. त्या राज्यात यशोवर्मा नावाचा एक राजा राज्य करत होता आणि त्याला एक मुलगा होता. म्हणजे त्याला मुलगा झाला, परंतु तो कधी झाला, तो एकदम म्हातारा झाला. म्हणजे त्याला मूलबाळ होतच नव्हतं. एकदम म्हणजे तो म्हातारा झाल्यानंतर त्याला मुलगा झाला आणि तो मुलगा आजारी राहत होता. म्हणजे कायम तो आजारी पडायचा. त्याचं आरोग्य चांगलंच नव्हतं. त्याला चांगलं आरोग्य मिळावं म्हणून त्यांनी एका ज्योतिषाला विचारलं. म्हणजे एका ज्योतिषकडे गेले ते आणि त्यांना विचारलं की असं का होतं, माझा मुलगा सतत आजारी का पडतो, तर त्याचं आरोग्य चांगलं व्हावं यासाठी मला काहीतरी सांगा. तर त्यांनी सांगितलं की मागच्या जन्मी त्याने वाईट कर्म केले होते. त्यांचा जो मुलगा होता त्याला चांगलं आरोग्य का नव्हतं मिळालं, कारण मागच्या जन्मी त्याने गरिबांचा छळ केला होता आणि सूर्यभगवानाची त्याने मागच्या जन्मात अजिबात सेवा केली नव्हती, काहीच केलं नव्हतं त्यांच्यासाठी, म्हणून त्याला या जन्मात तसं आरोग्य मिळालं. म्हणजे तर यासाठी ज्योतिषांनी काय उपाय सांगितला की रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही त्याच्यासाठी सूर्यभगवानांची सेवा करा. सूर्यभगवानांना तुम्ही सांगा की माझा मुलगा चुकला, त्याला चांगलं आरोग्य द्या. आणि त्यानंतर रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून त्याचं आरोग्य चांगलं झालं आणि तो सुखाने राज्य करू लागला. तर अशी कथा आहे. म्हणून आपल्याला सूर्यभगवानाची जेव्हा आपण सेवा करणार तर आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे. सूर्यभगवान आपल्याला आशीर्वाद देतील आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल. म्हणून सूर्यभगवानांची आपल्याला सेवा करायची असते. तर सूर्यभगवान आपल्याला प्रकाश देतात. जर आपल्याला प्रकाश दिला नाही सूर्यभगवानांनी तर आपण लाईफमध्ये काहीच करू शकणार नाही. सूर्यभगवान आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून त्यांची सेवा आपल्याला करायची आहे. तर आपल्याला सकाळी काय करायचं, रथसप्तमीच्या दिवशी रविवार आहे त्या दिवशी, म्हणजे पुरुषांना सुद्धा सुट्टी राहील. जर महिलांची काही अडचण असेल, प्रॉब्लेम आला, म्हणजे पिरियड्स वगैरे आले तर पुरुष सुद्धा करू शकतात. तर सकाळी काय करायचं, थोडं लवकर उठायचं. सकाळी लवकर उठून 7 ते 8 वाजेपर्यंत आंघोळ करायची आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं. अर्घ्य कशा पद्धतीने द्यायचं, त्या जे अर्घ्य आपण दिले त्या पाण्याचं काय करायचं यावर व्हिडिओ आला आहे काल, तो तुम्ही बघू शकता. तर सूर्याला अर्घ्य वगैरे दिल्यानंतर तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे. पूर्वेकडे तोंड करायचं आणि त्यानंतर तिथे एक तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. किंवा तुमच्या घरात तशी जागा नसेल पूर्वेकडे तर कुठल्याही रूममध्ये तुम्ही पूजा करू शकतात. ज्या रूममध्ये बसणार त्या रूममध्ये तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि तिथे एक पाठ ठेवायचा. पाटाखाली आधी स्वस्तिक काढायचं. रांगोळीने काढा किंवा तुम्ही कुंकवाने काढू शकता आणि त्यावर तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. पाटावर लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे किंवा पिवळ्या रंगाचं, तुम्हाला जे शक्य होईल ते कापड तुम्ही ठेवू शकता. आणि त्या कापडावर तुम्हाला सूर्यभगवान, आता माझ्याकडे तांब्याचा आहे बघा सूर्यभगवानांची प्रतिमा,
तर अशी प्रतिमा तुम्हाला ठेवायची आहे. किंवा तुमच्याकडे अशी नसेल तर तुम्ही एक फोटो येतो बघा सूर्य भगवानांचा, म्हणजे 7 घोड्यांवर सूर्य भगवान विराजमान झाले, तसा फोटो असेल तो सुद्धा ठेवू शकता. किंवा तुम्ही गुगलवरून प्रिंट काढू शकता. किंवा तुम्ही त्या पाटावर, म्हणजे तुम्ही जे कापड ठेवलेलं आहे, जे काही ठेवलं असेल त्यावर तुम्ही रांगोळी काढू शकता. आता गुगलवर बऱ्याच चांगल्या रांगोळ्या आहेत, तुम्ही तिथून बघू शकता. ठिपक्यांची रांगोळी ती बघा. तर ती रांगोळी बघून तुम्ही तशा पद्धतीनं रांगोळी काढली आणि त्या रांगोळी हळद कुंकू अक्षर अर्पण केले, फूल अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. पूजा जी मांडली त्यासमोर सुद्धा तुम्हाला सूर्यभगवानांची रांगोळी काढायची आहे. बस एवढी साधी सोपी पूजा करायची, फूल अर्पण करायचं आणि सूर्यभगवानांना खिरीचा नैवेद्य दाखवायचा. किंवा तुम्ही साधं दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल. जो तुम्हाला शक्य होईल तो नैवेद्य तुम्हाला सूर्यभगवानांना दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. आणि या दिवशी कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, चांगलं राहायचं आहे आणि चांगल्या गोष्टी करायच्यात. घरात वाद होतील अशी कोणती गोष्ट करायची नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या तुम्ही सेवा करणार, पूजेची मांडणी करणार, सगळं करणार, पण यासोबत मांसाहार करायचा नाही. रविवार आहे म्हणून मी सांगते, रविवारी सगळेजण मांसाहार करतात. तर या दिवशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, या दिवशी अजिबात मांसाहार करू नका. या चुका जर तुम्ही करणार तर सूर्यभगवानाचा तुम्हाला आशीर्वाद अजिबात मिळणार नाही. आणि जी काही तुम्ही सेवा करणार त्याचं फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही. तर या चुका करायच्या नाही. चांगलं आचरण ठेवा, चांगले कर्म ठेवा आणि ही सेवा करा, पूजेची मांडणी करा. आता उत्तर पूजा कशा पद्धतीने करायची? आता ही पूजा तुम्ही मांडली सकाळीच तुम्हाला पूजा मांडायची आहे. 7 ते 8 वाजेपर्यंत तुमची पूजा व्हायला पाहिजे. किती वेळ लागेल बरं? काहीच वेळ लागणार नाही. आणि ज्या सेवा सांगितल्या त्या यानंतर तुम्ही करू शकतात किंवा आधी सुद्धा करू शकतात. तरी पूजा वगैरे मांडली म्हणजे दिवा अगरबत्ती पण लावायची आहे, धूपदीप लावायचं आहे. सांगायचं राहिलं, पूजा मांडली त्यानंतर धूपदीप लावायचं. एखादी सूर्यभगवानाची तुम्हाला आरती येत असेल किंवा गुगलवरून मिळून जाईल, ती आरती तुम्हाला करायची आहे. आणि यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ती पूजा दिवसभर तशीच ठेवायची. आणि रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ही पूजेची मांडणी तुम्हाला उचलायची आहे. पूजेची मांडणी उचलत असताना आधी सूर्यभगवानाला सांगायचं की काल मी तुमची पूजेची मांडणी केली होती, यात काही चुका झाल्या असतील, म्हणजे जसं मला शक्य झालं तसं मी केलं, काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. अशा पद्धतीने तुम्हाला सूर्यभगवानाला सांगायचं आणि तिथे हळद कुंकू अर्पण करायचं. आणि पूजेची मांडणी उचलण्याआधीच तुम्हाला म्हणजे माफी वगैरे मागण्याआधी तुम्हाला एक दिवा लावायचा आणि 2 अगरबत्त्या लावायच्या आहे. हे आधी करायचं असतं. जसं आपण पूजेची मांडणी करतो तशाच पद्धतीने दिवा अगरबत्ती आपल्याला लावायची असते. आणि त्यानंतर तुम्हाला ती पूजा उचलायची आहे. पूजा उचलल्यानंतर तुम्हाला तिथे हळद कुंकू अर्पण करायचं आहे. बस एवढंच तुम्हाला करायचं आणि तिथे नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्हाला उठायचं, तुमच्या कामाला लागायचं. बस इतकीच आपल्याला साधी सोपी पूजा करायची आहे. जास्त काही आपल्याला करायचं नाही आहे. एवढंच करायचं. तर हे विशेष दिवस असतात, या दिवशी तुम्ही सेवा करत चला. आणि रथसप्तमी ही वर्षातनं एकदाच येते. तर अशा पद्धतीने पूजा आपल्याला करायचीच आहे. सूर्यभगवानाची सेवा केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही. सूर्यभगवानाची सेवा केल्यानंतर आपल्या मनातली सगळ्या इच्छा ते पूर्ण करत असतात. जसं ते चकाकत आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये चकाकी आहे, तशाच पद्धतीने आपलं आयुष्य सुद्धा चमकून उठणार आहे. आपल्या आयुष्यात सुद्धा उजेड येणार आहे, प्रकाश येणार आहे. आणि ज्याच्या आयुष्यात प्रकाश त्याच्या आयुष्यात त्याला यश नक्की मिळतं. तर सगळ्यांनी अशा पद्धतीने पूजा नक्की करा. आणि मला कमेंट करत चला. आणि कमेंट तुम्ही कुठल्या सिटीमधून करता ते सुद्धा मला सांगा, म्हणजे तुम्ही कुठून माझ्याशी कनेक्ट झाल्यात ते मला कळेल. आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा, म्हणजे इतरांना सुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची ती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.